नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर. तर आज आपण रॅली गोल्ड GR म्हणजेच मायक्रो राजा याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला मायक्रो राजाबद्दल रॅली गोल्डबद्दल माहिती कळेल. तर आज आपण आपली डाळिंब या पिकामध्ये रॅली गोल्डचा वापर करत आहोत, म्हणजे मायक्रो राजाचा. तर हे वापरत असताना आपण ह्याचं प्रमाण किती ठेवत आहोत प्रति झाडाला, किंवा ह्याला झाडापाशी कशा पद्धतीने टाकायचे, त्याचा रिझल्ट कसा येणार, कोणकोणत्या काळजी घ्यावी लागणार रॅली गोल्ड टाकत असताना किंवा टाकल्यानंतर. तर या सर्व गोष्टीचा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर आज आपण डाळिंबची लागवड करून जवळपास आपल्याला 9 महिने झालेले आहेत, आणि 9 महिन्यामध्ये आपल्या झाडांची हाईट जी आहे 5 फूटच्या वरी हाईट आहे झाडांची. आणि आज आपण रॅली गोल्ड वापरत आहोत टाटा कंपनीचा. तर रॅली गोल्ड म्हणजे काय आहे, याच्यामध्ये एक जिवंत बॅक्टेरिया असतो जे झाडाच्या मुळाला जाऊन चिटकतो, आणि जी पांढरी मुळी जी असते त्याचा झपाट्याने विकास करण्याचा काम करतो. आणि जिथवर झाडाची मुळी साधारणतः जात नाही त्याच्या खाली ह्या मुळीचे धागे पोचतात, आणि तिथून ते जे सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीमध्ये इतरत्र पसरलेले आहेत, अगोदर टाकलेलं खत असू द्या, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये नसेल तर त्याला ते ॲक्टिव्ह करून ते सर्व अन्नद्रव्ये झाडाला पोहोचविण्याचं काम करतो. एकंदरीत हे पांढऱ्या मुळीचा संपूर्णपणे योग्य पद्धतीने विकास करतो, जेणेकरून झाडामध्ये कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही. जर आपण पाणी द्यायला सुद्धा उशीर जर केलो तरी सुद्धा हे ओलावा टिकविण्यास मदत करतो. तर हे टाकत असताना कोणती काळजी घ्यावी. आता आपल्या डाळिंब पिकामध्ये सिंगल ड्रिपर आहे, तुम्ही पाहू शकता. प्रत्येक झाडापाशी एक ड्रिपर आहे, म्हणून आपलं जी पाणी आहे हे एका साईडने वरल्या बाजूने भिजतो आणि दुसऱ्या साईडने खाली जातो, पण वरील जी बाजू असते ती कोरडी असते, म्हणून आपण ह्याला एक साईडने टाकत आहोत. आता एक साईडने टाकत असताना एका जागेत टाकू नये. कमीत कमी झाडापासून एक आता 8-9 महिन्याची बाग आहे आपली, तर झाडापासून एक 5-6 इंच लांब आणि एक चर मारावी, 1 फूटपर्यंत चर मारावी, जेणेकरून आपण बरोबर व्यवस्थित खत जी आहे टाकणार खाली, आणि ते मुळ्यांना पण व्यवस्थित लागू होणार. एका जाग्यात टाकल्याने एका जाग्यात ते त्याचा रिझल्ट व्यवस्थित येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण 1 फूट 1.5 फूटची चर मारत आहोत. आणि सिंगल ड्रिपर असल्यामुळे जर आपल्यापाशी डबल ड्रिपर किंवा 2 लाईन असतील तर आपण झाडापासून 1.5 फूट 1 ते 1.5 फूटच्या झाडापासून 1 ते 1.5 फूट अंतर ठेवून गोल रिंग मारून त्या रिंगमध्ये व्यवस्थित मायक्रो राजा टाकून त्याच्यावर माती झाकून घ्यावी, जेणेकरून ते उन्हाच्या संपर्कामध्ये येणार नाही, कारण की हा एक जिवंत बॅक्टेरिया आहे. आणि उन्हामध्ये याचा रिझल्ट जी आहे 100% आपल्याला भेटणार नाही जर उघडं जर राहिलं खात तर ह्याला माती गाडी करणे खूप गरजेचे आहे. आणि ह्याला टाकल्याबरोबर लगेच पाणी चालू करावे, म्हणजे जी फंगस जी आहे हे ॲक्टिव्ह होणार. आणि हे टाकत असताना जे बुरशीनाशक आहेत, साफ, रोको, इतर, ते
5-6 दिवस अगोदर टाकलेले नसावे आणि हे टाकल्यानंतर अजून 5-6 दिवस पुढे टाकू नये. नाहीतर आपण हे रॅली गोल्ड सोडल्यानंतर आपण जर कोणताही फंगिसाईड टाटा, रोको इतर टाकल्यावर ते जे बॅक्टेरिया आहे रॅली गोल्ड म्हणतात ते पूर्णपणे खराब होणार, संपणार. तर रॅली गोल्ड मायक्रोराजा जमिनीमध्ये टाकल्यानंतर कमीत कमी 5-6 दिवस कोणत्याही खताचा बुरशीनाशक वापर करू नये. कोणतंही खत वापरू नये कमीत कमी 4 ते 5 दिवस. तर आपली ही डाळिंबची बाग 8-9 महिन्याची बाग आहे आणि पहिलाच वर्ष असल्यामुळे तेवढा आपल्याला जास्त अनुभव नाही. तरी पण झाडांची हाईट 5 ते 5.5 फूटची हाईट इतकी झालेली आहे. कंटिन्यू फुल लागत आहे, सेटिंग होत आहे आणि आपण माल तोडून खाली टाकत आहोत, कारण की आपल्याला अजून माल धरायचं नाही. 2-3 महिन्यानंतर आपण माल धरू. सध्या तर आपण जूनमध्ये माल धरणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुमच्यापाशी जर यापेक्षा कोणती चांगली माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून शेअर करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.